मित्रांनो, या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून एकनाथ शिंदेंनी कोणता धडा घेतला का नाही यावर प्रश्नचिन्हच उपस्थित झालंय आता. कारण नव्याने निवडून आलेले खासदार नरेश म्हस्के यांना माध्यमांसमोर उभं करून त्यांनी एक बातमी पेरलेली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे 2 खासदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांची इच्छा आहे की नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. पण ते असं करू शकत नाहीत कारण डिस्क्वालिफिकेशनची भीती आहे. आणि 4 खासदार पुन्हा ते घेऊन येतील, 6 खासदारांचा आकडा पूर्ण करतील आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. असं करण्याचं कारण काय माहितीये? त्यांना जी मतं मिळालेली आहेत, मुस्लिम मतं, ही शिवसेनेच्या तत्वात न बसणारी आहेत आणि शिवसेनेच्या मूळ विचारधारेपासून लांब त्यांना घेऊन गेलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत आणि त्यांच्यासोबत पुन्हा येणार आहेत. निवळ फोडाफोडीचंच राजकारण आहे. पण मला प्रश्न पडतोय की जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना जे मतदान कार्ड आणि आधार कार्ड मिळालंय ते आपल्या देशानेच दिलं नाही का? त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क